नमस्कार भावांनो बहिणींनो, पहा किती सुरतला पाणी सांगितले. आज लय पाणी सांगलंय. तुमच्या बाईनं काय केलं, छत्री घेऊन व्हिडिओ काढायला लागली. आता तुम्ही लय वर झाले ना, तुम्ही म्हणायला लागले काय ताई ते व्हिडिओ छत्री खाली घेऊन आता तुम्हाला मी दाखवते. हे चकवा ती चाललाय बे तुफान पाऊस सुरू आहे. इकडं गल्लीमध्ये लय पाणी भरलंय आता, आहे का नाही? लय गल्लीमध्ये पाणी भरलंय. आमच्या इकडं फुल पाणी भरलंय ना. आपल्या भैया घरी नाही, आज शाळेला सुट्टी आहे इकडं, नाही का नाही? शाळेला सुट्टी आहे. एवढा पाऊस चालू आहे भावांनो बहिणींनो, सुरतला लय चालू आहे पाणी. पा कशा धारा पडायला लागल्या. पाणी लय लवकर साचतंय आमच्या गल्लीत. ह्या पहा धारा कशा पावसाच्या चालू आहे. लय पाऊस चालू आहे. जीवाच्या घरी पाऊस चालू राहतो. पाऊस आला तर बंदच होत नाही इकडचा लवकर. सांगे ना की आता 5-6 दिवस लय राहील पाऊस म्हणून. धारा लागल्या. पावसाचं वातावरण झालेलं आहे. शकू दीदी मस्त जेवण बनवलंय. कढी, उडदाची डाळ, टमाट्याची चटणी. तर तू पोळ्या बनवायला लागली तर लवकर आवर. तू म्हणती मामांना मावशांना नमस्कार घालते, पण तुला लाज वाटती. तुला सगळे म्हणत राहते मम्मीला सपोर्ट करा बाळा, हो हेडत याचा, सगळे म्हणत राहते तुला. लय पाऊस चालू आहे आपल्या इकडे. एवढा पाऊस चालू आहे. थोडासा व्हिडिओ काढेल मी पावसाचा. तर म्हणलं सांगाव तुम्हाला. आज पाणी यायला 12 वाजले. प्यायचं पाणी ते दादाला यायला 12 वाजले. पाऊसच एवढा सुरू होता. आता तेवढ्या पोळ्या बनवू आपल्याला. बिगर तेलाच्या 3च बनवत झाल्या दोघी मायले किलो. आणि परोठे बनवते. आता भूक लागली. आता जेवणच करायचे. 12चा टाईमच आहे. 12:30 झाले असं ना. आता आज उशीरच झाल्या. नेमकंच पाणी घेतलंय. आणि थर्मास भैया घरी होता तर म्हणलं उचलून ठेव बापा. मा उजवा हात दुखतोय मग आता काय माहिती लय भयान हात दुखतोय म्हणजे. शकू दिदीला लय पोळ्या करू वाटतात म्हणजे मी पोळ्या बनवते. असं जेवण बनवले. उडदाची डाळ आम्ही नाही खाणार, दाजी खाणार. शकूला ना आम्हाला नाही आवडू राहिली उडदाची डाळ. आता पाऊस सुरू आहे. बाल्कनीत कपडे वाळू घातलेत म्हणून जायना परत, नाही तर गेले असते. पण आता पाऊस चालू असला तर बाल्कनीतच कपडे वाळू घालावं लागते. लय तकलीफ पडती पावसाच्या. लय का लय लगे कपड्याचेच वांदे येते. आता इकडं सांगेलच पाऊस. गावाकडं पण बाबाचा फोन आलता म्हणे ताई पाऊस लय सांगेल सूरजला. तर म्हणे आमच्या इकडं पण लय पाऊस सुरू आहे. व्हिडिओ कॉल आलता बाबाचा. सकाळीच दाखवलंय आम्हाला वातावरण. आपल्या गावाकडचं वातावरण लय निसर्गी वातावरण असते ग. छान असतंय. बाहेर पपाया लावेल. छकू दिदी एवढ्या पिकल्या त्या, एवढ्या पिकल्या, लय पिकल्यात लगे. समजलं का तुला? नाही रा म्हणते मला नाही आवडत पपई. लय गोड पपई. आईनं लावल्या पण नव्हत्या. पपाया खाऊन फेकल्या होत्या दारात. तर एवढी पपई पिकली तरी पण सगळे म्हणू लागले दारात पपई नका ठेवतो. मग तरी तुमचे दाजी म्हणे तसं काय नसते, कशाला उठून फेकल्यात. आईनं 2च 1 का 2 राव दिल्या होत्या दीदी. त्या 2च झाड राव दिली. कोणी खायला ना म्हणजे हाय म्हणा घरी खायला. माझ्या भावाच्या लेकरायला आवडत्यात. हां सीताफळाचं झाड आहे छोटं दारी. काय सीताफळ येते माय. म्हणजे मी दिवाळीला गेलते त्याचे तोडेल होते म्हणा ह्यांच्याकू. पण 2-3 राहिले होते. तर आई म्हणे आता हात लावू नका ताई येणार आहे. लय गोडी लय का लय. आणि आपल्या वावरातले जांब तर लयच गोडी आहेत ह्यांच्याकून. बाबा म्हणते तोडून टाकणारे. राव द्यायला पाहिजे जांबाची झाड. बाबा म्हणते लय शेती आटते त्यांना. लिंबुनीचं झाड पण तसंच छाटलं त्याने. जांब लय आवडतात मला. इकडं तर दाजी इकडं आता सध्या पण जांब आहे पण खाऊ देत नाही. मक्का आणा जा म्हणलं तर मग इकडं उबाळून खायची. मक्का असली उबळून खायची ती अलग भेटते. भाजून खायची अलग भेटते. तर दाजीनं आणली होती किलो. 3 मायल्या करायला लय झाली आम्हाला. शॉर्ट व्हिडिओ पण नाही टाकली मी बरेच दिवसापासून. आता टाकाच आहे. कोणी नाश्ता करत नाही मग आणलं जेवण काहीच नसतं इथं. मग सगळे माझे भाऊ बहिणी म्हणते ताई जे जेवण बनवलं तेच टाकाच आहे. मम्मी लोक नाव ठेवतील म्हणून मम्मी टाकत नाही. शकू दीदी म्हणते मम्मीला नाव ठेवतात लोक म्हणून मम्मी टाकत नाही.
बऱ्याच दिवसापासून दुर्लक्ष केलं मी चॅनलवर. आता मस्त रेसिपीचं चालू होतं आहे ना दीदी. आता आपल्या स्वयंपाकाचे व्हिडिओ लय चालायचे, आता हे नाही चालत एवढं. आता दुसरं चॅनल खोललं ना, ते सांगायचंच नाही चॅनल आहे म्हणून. कोणालाच नाही माहीत राहणार, ते फक्त माझ्या जीवालाच माहीत राहील. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला, आपले यूट्यूब फॅमिलीला चांगले मै भाऊ बहिणी तुम्हाला सांगते, पण त्याला येड आहे अजून चॅनलला, आहे ना दीदू. गरमीनं लय अंगाला खाजू आल्यासारखं होते, हाताला न्याला. ह्या स्वयंपाक आता पोळ्या करायला दिदी, ह्या घरात गरमी व्हायला लागली. आणि तिकडं मस्त थंड वातावरण आहे समोरच्या घरात, पण त्या घरात अंधार येतोय ना, त्यामुळं मग मी व्हिडिओ काढत नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भावांनो बहिणीनं. पावसाचा हेडा आलायच्या तू व्हिडिओ पावसाचा व्हिडिओ आहे तर मस्त एन्जॉय करा. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ.